महाड तालुक्यात पूर संरक्षण आणि पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत सावित्री नदी उपनद्या आणि स्थानिक नाल्यांमधील गाळ, दगड तसेच गोटे काढण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जवळपास 25 गावांमधील नदीपात्रांमध्ये गाळ उपसा करण्यासाठी महसूल प्रशासनाने विविध ठेकेदारांना परवानगी दिली आहे। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाबाबत आता विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। दिवसा तसेच रात्रीच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून या कामांच्या पारदर्शकतेबाबत देखील शंका व्यक्त केली जाते आहे। गाळ काढण्याच्या नावाखाली पर्यावरणीय हानी होत आहे का, तसेच नियमांचे पालन केले जात आहे का, याबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। याच पार्श्वभूमीवर महाड दौऱ्यावर असलेले भाजप नेते तथा विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांना थेट इशारा दिला आहे। गाळ काढण्यामागचा मूळ उद्देश नदीची खोली आणि रुंदी वाढवणं असला तरी काही ठिकाणी गाळापेक्षा कंत्राटामध्येच अधिक रस असल्याचे शंका त्यांनी व्यक्त केली। पर्यावरणाची हानी होत असल्याचं आढळल्यास चौकशी लावली जाईल असे स्पष्ट करत दरेकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर गंभीर भूमिका घेतली आहे। मी अजून त्या गाळात अडकलो नाही, कारण त्या गाळात किती लोक कोण अडकलेत याची सुद्धा मी माहिती घेतो। गाळ काढणं हा नदीचं खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी होतं, परंतु मला असं वाटतं की कंत्राटाच्या मागे बरेचसे लोक गाळाचे गेलेले आहेत। आणि कारण माझ्याकडे पण येतात ना गाळ काढायला, भाऊ गाळ काढायला, म्हणजे कुठं गाळ आहे तो पहिला मला सांगा। तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं होत असेल, पर्यावरणाची हानी होत असेल तर त्याची आपण चौकशी करायला त्या ठिकाणी लावू।